नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसकेएन लॉजिक करिअर काउन्सिलिंग मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. नुकतेच एनटीए कडून नीटचे ऍडमिट कार्ड हे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आज आपण नीटचे ऍडमिट कार्ड कसे डाउनलोड करायचे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. सर्वात अगोदर आपल्याला गुगल क्रोम हे ओपन करायचे. त्यामध्ये neet.nta.nic.in ही वेबसाईट आपल्याला ओपन करायची. ओपन केल्यानंतर आपल्या समोर या पद्धतीची स्क्रीन दिसेल. या स्क्रीन मध्ये खाली बघा कॅन्डिडेट ऍक्टिव्हिटी आपल्याला दिसत आहे. त्या कॅन्डिडेट ऍक्टिव्हिटी मध्ये दोन लिंक दिलेले आहे, ऍडमिट कार्ड फॉर नीट आणि त्याच्या खाली पण ऍडमिट कार्ड फॉर नीट अल्टरनेटिव्ह. या दोघांपैकी आपण कोणत्याही एका लिंकला क्लिक करून ती वेबसाईट ओपन करू शकतो. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर ही विंडो दिसेल. या विंडोमध्ये आपल्याला या ठिकाणी आपला ऍप्लिकेशन नंबर, आता हा ऍप्लिकेशन नंबर कुठे मिळणार आहे तर आपण जो काही फॉर्म भरला होता, आपला कन्फर्मेशन पेज जे काही डाउनलोड केलेलं आहे त्यावर एक ऍप्लिकेशन नंबर दिलेला आहे. तो ऍप्लिकेशन नंबर, पासवर्ड आपण जो काही दिला असेल तो पासवर्ड तो एंटर करायचा. त्यानंतर कॅप्चर कोड आहे. या ठिकाणी जसं ऍप्लिकेशन नंबर हा एंटर केलेला आहे, पासवर्ड घेतलेला आहे, कॅप्चर कोडवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी लॉग इन करायचे. लॉग इन केल्यानंतर आपल्या समोर आपलं हे ऍडमिट कार्ड आलेलं आपल्याला दिसेल. या ठिकाणी डाउनलोड बटन आहे, डाउनलोडला क्लिक करा आणि त्याची एक पीडीएफ आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या का ऍडमिट कार्ड हे आपण डाउनलोड करून घ्या, कारण की स्क्रीनशॉट घेऊ नका. अनेक विद्यार्थी स्क्रीनशॉट घेत असतात. कृपया डाउनलोड त्याची पीडीएफ करून ठेवा, म्हणजे आपल्याला ती पुढेही कामा येईल. ऍडमिट कार्ड डाउनलोड झाल्यानंतर या ठिकाणी आपला रोल नंबर, आपला ऍप्लिकेशन नंबर, तुमचं स्वतःचं नाव, जेंडर, कॅटेगरी हे सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. कोणत्या तारखेला पेपर आहे, आपला जो काही फोटोग्राफ आहे तो फोटोग्राफ आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे, आपली सिग्नेचर दिसते. त्यानंतर पुढे आपल्याला त्याखाली आपली परीक्षा कोणत्या माध्यमामध्ये होणार आहे, किती तारखेला होणार आहे, हे सगळं आपल्याला या ठिकाणी बघा आपल्या सेंटरचं नाव दिलेलं आहे, म्हणजे आपली परीक्षा कोणत्या केंद्रावर होणार आहे ते केंद्र सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपली परीक्षा ही 3 मेला आहे. आता परीक्षा केंद्र हे तुम्हाला माहीत झालेलं आहे, तरी सुद्धा आपण 1-2 दिवस अगोदर स्वतः त्या केंद्राला जाऊन भेट द्या, म्हणजे वेळेवर आपल्याला अडचण येणार नाही. 1-2 दिवस अगोदर आपण जर ते केंद्र बघून ठेवलं तर जाण्यासाठी तुम्हाला सोपा मार्ग होईल त्या ठिकाणी. त्यानंतर पुढे आपल्याला त्यामध्ये या ठिकाणी आपल्याला एक फोटो चिटकवायचा. आता या ठिकाणी फोटो कोणता घ्यायचा तर आपण ज्यावेळेस जो फोटो आपण अपलोड केलेला होता नीटचा फॉर्म भरत असताना तो फोटो आपल्याला या ठिकाणी चिटकवायचा आहे. लेफ्ट हँड थंब म्हणजे डाव्या हाताचा थंब तुम्हाला या ठिकाणी पेस्ट करायचा आहे. कॅन्डिडेट सिग्नेचर ही आपण आता घरी करू नका, ही आपण ज्यावेळेस एक्झाम मध्ये जाल त्या ठिकाणी आपल्याला ती करायची आहे. त्यानंतर पुढे आपल्याला एक पोस्टकार्ड साईजचा फोटो लागणार आहे, म्हणजे मोठा पोस्टकार्ड साईजचा 6x4चा एक फोटो आपल्याला या ठिकाणी चिटकवायचा आहे. तोच फोटो आपल्याला जो आपण अपलोड केलेला होता तोच फोटो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो. तर या पद्धतीने आपण आपला ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केल्यानंतर फोटो वगैरे चिटकून घ्या. ज्या काही इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत त्या इन्स्ट्रक्शन काळजीपूर्वक वाचून घ्या. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, इतर मित्रांनाही तो शेअर करा. आणि इथून पुढे काउन्सिलिंग प्रोसेससाठी आपल्याला एक चांगल्या काउन्सिलरची गरज असेल तर नक्की तुम्ही आमच्याशी संपर्क करा. काउन्सिलिंगच्या माध्यमातून आपल्याला एक चांगलं कॉलेज मिळवून देण्याचं काम आमच्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून केलं जाईल. धन्यवाद.